12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे। यंदाची महाशिवरात्र भाविकांना घराबाहेरूनच साजरी करावी लागणार आहे। विकास आराखड्याच्या कामामुळे भीमाशंकर मंदिर महाशिवरात्रीलाही भाविकांसाठी बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले आहे। क्षेत्र भीमाशंकर येथे सध्या विकास आराखड्याअंतर्गत कोट्यवधींची कामे सुरू आहेत। यामध्ये नवा सभामंडप, पायरी मार्ग, वाहनतळ आणि भाविक सुविधा केंद्रांचा समावेश आहे। विशेष म्हणजे मंदिरापुढील जुना सभामंडप पूर्णपणे उतरवण्यात आला असून त्या ठिकाणी मोठे दगड, लोखंडी सळ्या आणि अवजड यंत्रसामग्री विखुरलेली आहे। यापूर्वी प्रशासनाने मंदिर भाविकांसाठी 7 दिवस उघडे ठेवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात कामाचा आवाका आणि तिथली परिस्थिती पाहता ही यंत्रसामग्री हलवणे सध्या अशक्य आहे। महाशिवरात्रीला होणारी लाखांची गर्दी आणि अरुंद रस्ते यामुळे भाविकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो। हीच बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे।